नाही, मला माहीत नाही. जर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भूमिकेच्या विपरीत जर मोहित कंबोज यांची भूमिका असेल तर ती व्यक्तिगत भूमिका असेल. नेमक्या काय संदर्भानं त्या ठिकाणी त्यांचा अर्थ असा असू शकतो की ते जामीन जामीन रद्द करावं बोललेत ना. त्याच्यामुळे मला वाटतं जर जामीन रद्द करा याचा अर्थ सुसंगतच भूमिका आहे. कारण शेवटी देशद्रोही असल्याचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल आमचा आरोप होता, गुन्हा दाखल होता. आणि अशा वेळेला जर मोहित कंबोज बोलले असतील तर मला वाटतं अजितदादांकडून अजून स्पष्टीकरण किंवा भूमिका त्या ठिकाणी मला वाटतं अजून काही आली नाही. आणि त्याच्यामुळं खूप प्रायर या विषयावर वाद निर्माण करणं असं होईल. राष्ट्रवादीची अजितदादांची त्या ठिकाणी भूमिका येणं आवश्यक आहे. देवेंद्रजींच्या पत्राच्या बाबतीत त्या ठिकाणी भूमिका सुनील तटकरे यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यांनी हात वर केले आहेत किंवा स्पष्ट सांगितलेलं आहे की असं काही आम्ही महायुतीत वगैरे सामील केलेलं नाही. आता जामीन रद्द करावा त्यांची मागणी असू शकते. तुम्ही त्याला दुजोरा देताय का? कारण की प्रियांक खरगे यांच्या एका वक्तव्यावरतून सत्ताधारी आज पायऱ्यांवरती आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. परंतु नवाब मलिक यांचा इतका विषय सेन्सिटिव्ह आहे. तुम्ही तुमच्या पक्षाचे नेते बोललेले की देशद्रोही आहेत नवाब मलिक आणि त्यांनी देशद्रोहाचा गुन्हा केला आहे आणि आता तेच या विधान भवनामध्ये आमदार म्हणून फिरतात आहेत. तुम्ही त्यावरती आंदोलन करणार नाही. म्हणूनच देवेंद्रजींची भूमिका ही आमची भूमिका आहे. या संदर्भात या ठिकाणी अजितदादांची भूमिका काय येते यासाठी त्या ठिकाणी वाट पाहणं आवश्यक आहे. आणि नंतर देवेंद्रजींनी जे पत्राच्याद्वारे भूमिका व्यक्त केली ती राबवण्यासाठी जे पक्ष म्हणून करावं लागेल ते आम्ही करू. परंतु इक्बाल मिर्चीचे संबंध जे आहेत ते प्रफुल्ल पटेल यांच्याशी आहेत. त्यामुळे त्यांची जप्ती जी आहे ती ईडीने कारवाई त्यांच्यावरती केलेली होती. अंबादास दानवेंनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय की खरं तर एकीकडे मग देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेले इक्बाल मिर्ची यांच्याशी प्रफुल्ल पटेलाशी संबंध आहेत. ते प्रफुल्ल पटेल तुम्हाला चालतात, मग नवाब मलिक का नाही चालत? मला वाटतं गृहमंत्र्यांना जर पत्र दिलं असेल विरोधी पक्ष नेत्यांनी त्या पत्राची ते तपासणी त्या ठिकाणी करतील. आणि देवेंद्रजी सक्षम आहेत, कायद्याचं त्यांना ज्ञान आहे, स्वतः गृहमंत्री आहेत, त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते निर्णय घेतील. खरं तर अंतरवाली सराठीमध्ये जो लाठीचार्ज करण्यात आला त्या संदर्भातला क्लोजर रिपोर्ट जो आहे तो गृहमंत्र्यांनी आज पटलावरती मांडलेला आहे. खरं तर एकीकडे वारंवार तुमच्याच पक्षात तुमच्या सहयोगी पक्षातले महायुतीमधले जे मंत्री आहेत ते सातत्याने मनोज जरांगे पाटलांची भेट घेतात आणि सांगतात आहेत की जे गुन्हे आहेत ते सरकार मागे घेईल. परंतु क्लोजर रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की कोणत्याही पद्धतीचे गुन्हे जे आहेत अंतरवाली सराठीमध्ये दाखल झालेले त्या लाठीचार्जच्या दरम्यान ते घेण्यात येणार नाही म्हणून. नाही, एक लक्षात ठेवा, शेवटी राज्य सरकार म्हणून गृहमंत्री म्हणून या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची त्यांची आहे. आणि जर पोलिसांवरच त्या ठिकाणी हल्ले होत असतील आणि त्या निमित्तानं लाठीचार्ज झाला असेल तर आपल्याला एकतर्फी मागे घ्या मागे घेतले का नाही तसं बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. त्याची नीटपणे सखोल चौकशी होऊन त्याच्यात जे दोषी नसतील किंवा विनाकारण एखाद्यावर गुन्हा दाखल केला असेल तर मागं घेऊ शकतो. परंतु सरसकट पोलिसांवरही हात वगाळले लाठीचार्ज केला आणि मागे घ्या बोलणं मला वाटतं मग कायदा हातात घेतल्यासारखं होईल. परंतु ह्या सगळ्या येणाऱ्या स्टेटमेंटमुळे महाविकास आघाडीमध्येच विसंगती आहेत का असा देखील प्रश्न निर्माण होतो. कारण की तुमच्याच सहयोगी महायुतीमधले अनेक मंत्री जे आहेत ते जरंगे पाटलांच्या व्यासपीठावरती जातात, त्यांना तिथे आश्वासन देतात की ते गुन्हे जे आहेत ते मागे घेतले जातील सरसकट. आणि दुसरीकडे गृहमंत्री म्हणतात की त्यांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये की ते गुन्हे मागे घेतले जाऊ शकत नाही कारण की सर्वात जास्त आंदोलकांपेक्षा सर्वात जास्त जखमी हे पोलीस झालेले होते. नाही, अशा प्रकारचा कुठलाही विसंवाद आमच्यामध्ये नाही आहे. आणि आंदोलनामध्ये प्रत्येकजण आपापल्या समाजाच्या आंदोलनात सहभागी होत असतात. नेता म्हणून त्या ठिकाणी आपली भूमिका मांडत असतात, तिथे नेता म्हणून भूमिका असते. परंतु सरकार म्हणून जी भूमिका आहे ती या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री मांडत असतात. दोन्ही उपमुख्यमंत्री जेव्हा मांडतील तेव्हा ती भूमिका होईल. बाकी ते मध्यस्थी असतात, ते वातावरण शांत होण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी दिलासा देण्याचा किंवा त्या ठिकाणी काही यत्न मार्ग काढता येईल तशा प्रकारची भूमिका घेत असतात. पत्राचं जे सुरू झालं चक्र त्याच्यानंतर आज राष्ट्रवादीकडनं युटर्न दिसत आहे. आज त्यांचं असं म्हणणं आहे का आम्ही भेटलो, आमची भेट झाली पण ती राजकीय भेट नव्हती, याच्या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही असं युटर्न त्याचं दिसतो. तुम्हाला आनंद वाटला पाहिजे कारण कालपर्यंत विसंवाद असं आपण बोलत होतात तर आता आपण सुसंवाद आहे असं समजा. कारण देवेंद्रजींनी जी भूमिका घेतली
त्या भूमिकेला योग्य सुसंवाद होईल असं वातावरण त्यांच्या त्या वक्तव्यातनं वाटलं. त्याच्यामुळे कालपर्यंत अजितदादाच्यात विसंवाद, राष्ट्रवादीत विसंवाद, आता तरी आपण म्हणू शकतो की आमच्या तिघांमध्ये सुसंवाद आहे, एक वाक्यता आहे. ॲफिडेव्हिट जे आहे ते नवाब मलिकांनी जे आपल्या मताचं जे ॲफिडेव्हिट आहे ते अजित पवार गटाकडे दाखल केलेलं आहे, परंतु या संदर्भातच राष्ट्रवादीमध्ये 2 मतप्रवाह पाहायला मिळतात. हे बघा, प्रत्येक पक्षात, प्रत्येक घरात, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे मतप्रवाह असतात, परंतु त्या कुटुंबाचा प्रमुख जो प्रवाह घेतो तो मुख्य प्रवाह असतो. त्याच्यामुळे राष्ट्रवादीच्या अजितदादांनी घेतलेली भूमिका तो प्रवाह आहे. 10 नेते असतील, 10 भूमिका घेतल्या प्रवाह नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली भूमिका हा प्रवाह आहे, ती पक्षाची भूमिका आहे. 10 नेत्यांमध्ये मतभेद असू शकतात, एका घरात आपले 4 मतभेद असतात 4 भावंडामध्ये, परंतु आमचे तिन्ही पक्ष म्हणून तिन्ही पक्षाचे नेते एक वाक्यता असते, एक भूमिका घेतात. त्याच्यामुळे विसंवाद होईल असं आपल्याला वाटत असेल तर अजिबात होणार नाही. तिन्ही पक्ष या महाराष्ट्राच्या हितासाठी एक वाक्यतेनं काम करतील, कितीही अशा प्रकारच्या गोष्टी पुढे आल्या तरी. हे सरकार शेतकऱ्यांचं असं वारंवार बोललं जातं, परंतु आजच कांद्यावरची निर्याती जी उठणार होती त्याचा वेळ वाढवली आहे, ही वेळ मार्चमध्ये दिली आहे आणि निर्यात बंदीची वेळ अजून वाढली. कसं बघतो? नाही, आता शेवटी निर्णय घेणारे ते का घेतात त्याचं जस्टिफिकेशन त्या ठिकाणी त्यांनी अनेकदा दिलेलं आहे. परंतु अशा प्रकारचे जर शेतकऱ्यांना आणखी त्रास होणाऱ्या गोष्टी असतील तर हे संवेदनशील सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निश्चितच ह्यात लक्ष घालून शेतकऱ्याचा संवेदनशीलतेने विचार करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील. अधिवेशन सुरू आहे. सुधीर मुनगंटीवार जे राज्याचे मंत्री आहेत त्यांच्या कार्यालयाच्या आसपास असणाऱ्या महिला स्वच्छतागृहाला टाळे ठोकण्यात आलेले आहे. खरं तर ते स्वच्छतागृह बंद आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते महिला स्वच्छतागृहांच्या बाबतीत अतिशय संवेदनशीलपणे ते स्वतःची भूमिका जी आहे ते समाजापुढे मांडत असतात. अधिवेशनाच्या काळातच महिलांची या विधिमंडळात गैरसोय होते. नाही, टाळं का ठोकलं याचं कारण मला माहीत नाही आणि त्यावर आत्ताच भाष्य करणं, कशासाठी टाळं ठोकलं हे विचारलं का सुधीर भाऊंना आपण? त्याच्यामुळे उगाचच पराचा कावळा करण्याचा अर्थ नाही. अस्वच्छता होती का, काही लिकेज होतं का, काय कारणासाठी केलं, हे सगळं समजून घेऊन त्यावर लगेच मोदी साहेबांच्या स्वच्छतेशी जोडून पण मोकळा झालात. मला वाटतं एवढी पण घाई बरोबर नाही आहे. तो विषय समजून घेण्याची आवश्यकता आहे ना. तर मोदी साहेबांनी सांगितलं का नागपूरच्या अधिवेशनाच्या समोर सुधीर भाऊंचं ऑफिस आहे, त्याच्या बाजूला छोटं हे आहे. मला वाटतं हे योग्य नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.